Good morning, everyone. In IBPS examination, English section cutoff is increased day by day. When cutoff increase in English section, you focus only on count reasoning and GA. In mains examination, also English cutoff is very high. English cutoff is very high. म्हणून इंग्लिशचा अभ्यास करणे हे खूप गरजेचं असते. इंग्लिशचा कटऑफ वाढल्यामुळे मुलांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस यावर्षी कमी झाले आहेत. पण इंग्लिशचा अभ्यास करणे म्हणजेच कॉन्टसारखी जेव्हा आपण इंग्लिशची प्रॅक्टिस करतो तेव्हा आपला इंग्लिशमध्ये पण स्कोअर वाढू शकतो. इंग्लिशमध्ये स्कोअर वाढवण्यासाठी आपल्याला डेली टॉपिक वाईज प्रॅक्टिस करण्याचं गरजेचं असते. इंग्लिशचा स्कोअर वाढण्यासाठी मॉक देणे हे खूप काही गरजेचं नसते. इंग्लिशच्या मॉक दिल्याने इंग्लिशचा स्कोअर वाढत नाही. पण इंग्लिशची प्रॅक्टिस केल्याने प्रत्येक ईच अँड एव्हरी टॉपिकचे तुम्ही 50 ते 100 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुमचा इंग्लिशचा स्कोअर वाढण्याचे चान्सेस असतील. प्रत्येक टॉपिक डेली तुम्ही प्रत्येक टॉपिकचे 20-20 क्वेश्चन असे एका दिवशी 4 टॉपिकचे 160 क्वेश्चन डेली जर सॉल्व्ह केले तर तुमची इंग्लिशची प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमचा इंग्लिशच्या सेक्शनमध्ये स्कोअर वाढेल. इंग्लिशच्या सेक्शनमध्ये स्कोअर वाढल्यानंतर तुम्हाला IBPSचा एक्झामची टेस्ट मॉक देताना तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आता आपला प्री किंवा मेन्स निघेल आणि इथून पुढे इंग्लिशचा स्कोअर वाढल्यानंतर इंग्लिशचा स्कोअर वाढल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. थँक यू. हॅव अ नाईस डे.